कुरडया बघा वाळून झालेल्या आहे। आता आपण तळून बघणार आहे। खूप मस्त कुरडया आपली छान फुललेली बघा मस्त। आता थोड्या कुरडया तळून घेतलेल्या आहे मी 3-4 आणि बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र। आपल्याला कुरडया करायच्या आहे त्यासाठी मी 2 किलो गहू घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे ते आपल्याला 2-3 पाण्याने आणि नंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये मी ते आपल्याला चौथ्या दिवशी ते दळायला घ्यायचे। तर बघा हे चौथ्या दिवशी मी आता गहू काढलेले आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्याचा आंबट वास येतो। परत हे 3-4 पाण्याने भिजलेले गहू हे चौथ्या दिवशी आपण काढलेले आणि आता ते चाळणीमध्ये ठेवून मग एका परातीमध्ये काढून घेतलेले मी आणि आपल्याला मिक्सरमधून ते दळून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे गहू दळून घ्यायचे मिक्सरमधून आणि दोन पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि 2 वेळेस आपल्याला ते गहू चीक काढून घ्यायचं आपल्याला। हे बाय अशा प्रकारे सगळे गहू आपले दळून झालेले। आता ही पहिल्या पाण्यातून मी कोंडा काढून घ्यायचा आहे सगळा। असे दाबून व्यवस्थित आपला गव्हाचा कोंडा निघतो पूर्ण आणि परत दुसऱ्या पाण्याने आपल्याला धुवायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे पूर्ण। हे अशा प्रकारे बघा पूर्ण कोंडा निघतो। जुने गहू होते हे, जुन्या गव्हाचा छान चीक पडतो जास्त। आता बघा सगळं गाळून झालेलं आहे आपलं दोन्ही पाण्यामध्ये। आता परत मी डबा घेतलेला आहे धुवून, त्याला कापड बांधून घ्यायचं आपल्याला आणि मग तिसऱ्या वेळेस ते गाळून घ्यायचं आहे। आता डब्याला बघा मी कापड बांधून घेतलेला आहे आणि चाळण पण ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि कपड्यातून मग जाईल ते, म्हणजे कोंडा जाणार नाही मध्ये। हाताने असं गाळून घ्यायचं आहे आणि जी तांब राहते ती काढून घ्यायची। बघा अशी तांब निघते ती काढून घ्यायची आपल्याला, पिवळसर असते ही काढून घेतली तर मग आपले कुरडे एकदम पांढरी शुभ्र होते आणि तांब गेली तर मग पिवळसर कुरडई होते आपली। बघा आता सगळं आपलं गाळून झालेलं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी मग आपल्याला कुरडया टाकायच्या। बघा दुसऱ्या दिवशी आपण डबा उघडलेला आहे झाकण आणि एक पातेलं घेऊन आपण ते पाणी काढायचं आहे सगळं वरचं, खाली चीक बसलेला आहे तो फोडून घ्यायचा आपल्याला हाताने। असा बघा चीक आणि नंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे तो चीक आपल्याला आणि थोडं गरम पाणी आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि तेवढ्याच मापाचं मी पाणी ठेवलेलं आहे आणि छान उकळी आली त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता चीक बघा हळूहळू टाकायचं आहे आणि मस्त हटून घ्यायचा आहे चीक। आणि पाणी जास्त लागलं तर मग गरम पाणी आपल्याला करून ठेवायचं आहे, जुने गव्हाला लागतं जास्त पाणी। आता बघा आपला चीक पूर्ण शिजून झालेला आहे। आता मस्त मी सोऱ्यामध्ये चीक भरलेला आहे। आता बघा गॅलरीमध्ये मस्त पॉलिथिन टाकलेली आणि त्याच्यावर आता आपण कुरडया टाकायच्या आहे। किती मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया आलेल्या बघा आपल्या।
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता या सगळ्या आपल्याला कुरड्या टाकून घ्यायच्या आहे. दुसऱ्या सोऱ्याने पण मी टाकून बघितल्या स्टीलच्या. सुरुवातीला पितळीच्या सोऱ्याने टाकल्या, नंतर स्टीलच्या टाकून बघितल्या. खूप छान झालेल्या आपल्या कुरड्या.